अहो फाटक्या पदराच्या झोळीमध्ये, फाटक्या पदराच्या झोळीमध्ये हिरा मातेने वाढविला होता. फाटक्या पदराच्या झोळीमध्ये हिरा मातेने वाढविला होता. कळणी कोंडा चारून त्याला अर्ध्या पोटी जगवला होता. कळणी कोंडा चारून त्याला अर्धा पोटी जगवला होता. आणि या 60 कुळाच्या खानदानामध्ये, आणि या 60 कुळाच्या खानदानामध्ये प्रकाश दाखविणारा क्रांती सूर्य उगवला होता. अहो प्रकाश दाखवणारा क्रांती सूर्य हा उगवला होता. तो आजचा दिवस. काय म्हणायचंय? अण्णाभाऊंच्या बुद्धीमध्ये, अण्णाभाऊंच्या बुद्धीमध्ये सुविचारांची रवानी होती. अण्णाभाऊंच्या बुद्धीमध्ये सुविचारांची रवानी होती. विचार घेऊन येणारी कल्पना मात्र, अहो विचार घेऊन येणारी कल्पना मात्र देखणी होती. आणि तलवारी सारखी चालणारी, अहो तलवारी सारखी चालणारी प्रकाशमय, तलवारी सारखी चालणारी प्रकाशमय, अहो अण्णाभाऊची ती लेखणी होती. अण्णाभाऊंची ती लेखणी होती. अण्णाभाऊंचा डंका हा त्रिलोकी वाजणारा होता. अण्णाभाऊंचा डंका हा त्रिलोकी वाजणारा होता. कादंबरीच्या पहिल्या पानावर तो, अहो कादंबरीच्या पहिल्या पानावर तो लेखक म्हणून गाजणारा होता. बहुजनातील वाचक वर्ग हे, बहुजनातील वाचक वर्ग हे अण्णाभाऊंना अहो पूजणारा होता. लिखाण करणारा तो बामन प्रकाश त्या अण्णाभाऊंच्या पुढे अहो लाजणारा होता. तो लाजणारा होता. मातंगामध्ये एक लेखक हा भटाबामणात टिकला होता. मातंगामध्ये एक लेखक हा भटाबामणात टिकणारा होता. लहू वस्तादांचा पहिलवान, लहू वस्तादांचा पहिलवान कुस्तीचा मैदान तो जिंकला होता. कुस्तीचा मैदान तो जिंकला होता. गर्व करणारा ब्राह्मण वर्ग त्याने जागेवर रोखला होता. गर्व करणारा ब्राह्मण वर्ग त्याने जागेवर रोखला होता. तोफ बघा आपल्या अण्णाभाऊंचा फक्त, अहो त्यावेळेस अण्णाभाऊंचं डोकं बघा. अण्णाभाऊ रोखला होता. डोकं बघा आपल्या अण्णाभाऊंचा. फक्त आणि फक्त अहो 1.5 दिवस शाळा माझा अण्णाभाऊ हा शिकला होता. 1.5 दिवस हा शाळा अण्णाभाऊ माझा शिकला होता.